लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की सईचा बर्थडे असल्यामुळे आई आणि बाबा विश्वाला सईला साडी आणायला दुकानामध्ये पाठवतात। इकडे जयंतने त्याच्या कंपनीतल्या प्रतीकला मॅडची माहिती काढायला सांगितलेली असते। त्याने त्याचा नंबर दिलेला असतो आणि त्याप्रमाणे प्रतीक येऊन जयंतला माहिती सांगतो की या मुलाने तुमच्या एंगेजमेंटच्या दिवशी या नंबरवर शेवटचा मेसेज केला होता आणि याने त्याची ते डिग्रीची परीक्षासुद्धा दिलेली नाही आहे आणि आत्ता तो लाईव्ह बारामतीच्या साडी शॉपमध्ये आहे। त्यानंतर जयंत विचारतो ह्याचे फोटोज आहेत का। त्यावेळेस प्रतीक म्हणतो की याचं सोशल मीडियावर कोणतंही अकाउंट नाही आहे। त्यानंतर जयंत लगेच गाडी काढतो आणि बारामतीला साडीच्या शॉपमध्ये जातो। तिथे विश्वा आणि सई साडी घेत असतात। तिथेच जान्हवीचंच आवडीचं गाणं लागतं, नको चंद्रतारे, आणि त्यावेळेस विश्वा आणि जयंत अगदी स्तब्ध होतात आणि ते गाणं ऐकतात। सई विचारते काय झालं। त्यावेळेस विश्वा काहीही बोलत नाही। तिथेच दुकानदाराला एक व्यक्ती मॅड म्हणून आवाज देते आणि जयंत त्या मॅड नाव असणाऱ्या मुलाचा पाठलाग करतो आणि त्याच्या घरी पोचतो। तर तो साड्या विकणारा असतो, परंतु तो जानूच्याच कॉलेजमध्ये असतो आणि तो जानूला ओळखतो असं सांगतो। तो म्हणतो की जानू खूप बडबडी आहे आणि माझी खूप चांगली मैत्रीण आहे। हे ऐकल्यावर तर जयंतचं डोसकं अजूनच हलतं आणि मग जयंत तिथलीच कुंडी उचलतो आणि त्याच्या डोक्यामध्ये घालतो आणि त्याला म्हणतो की माझ्या जानूचं कौतुक करतोस, मला हे अजिबात आवडत नाही। तो त्याला खूप मारहाण करतो, त्याचं डोकं फुटून त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं आणि तो सुद्धा जयंतला मारहाण करतो। दोघांची फार झटापट होत असते। तो वाचण्याचा प्रयत्न करतो पण जयंत त्याला अजिबात सोडत नाही। इकडे जान्हवीला घरात बसून बसून खूप बोर होत असतं। इकडे सिद्धू म्हणतो की आपण आनंदीला शाळेत घालायला हवं आहे। त्यानंतर भावना म्हणते की मी आनंदींना शाळेत घालायला समर्थ आहे, तर तुम्ही याच्यामध्ये अजिबात लक्ष देऊ नका। काय जयंतला समजेल का की हा मॅड नसून दुसराच कोणीतरी असेल आणि पुन्हा तो विश्वावर जीवघेणा हल्ला करणार का, हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला समजणार आहे।